गेले प्रशाळिता, काही असे शेष आता भोगिल्या वाचनी, नसते जाण तप सामर्थ्य जरी उपेक्षा करिता, तरी पाप मोक्षासी, आडरी गत याची कारणे निष्कृती करिता, तया पाप घोरासी, न भोगिता आपले देही, आपले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करून पाही भोगावे मामी परियसा, या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरेसी, पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी, या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रतिरेखा, दीपक म्हणे श्री गुरुसी, पाप करिता देह नाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू, वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, शालन करावे पापासी, अथवा वाढे विषापरी, अथवा तीर्थ प्रायश्चित आपले देही भोगुनी त्वरित, पापा वेगळे न होता निवृत्ते, मुक्ती व्हावे आपणा न मुक्ती नव्हे आपणासी, दीपक म्हणे गुरुसी, निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे, ऐकून दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ परियसा, संवत्सर एक विष्यत माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकार करावा, दीपक म्हणे गुरुशी, कुष्टी होईल आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे उतरित म्हणून चरणी लागला, ऐकून शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म, मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे, आपले पापपणासी घायव होय पुत्र शिष्यासी, न भोगिता स्वदेहासी नवचे पापत परियसा, या कारणे आपण देखा भोगिना आपले पाप दुःखा, आमासी सांभाळी तू दीपका 21 वर्षेपर्यंत, जे पीडिती रोगे देखा पाळणाराशी कष्ट अधिका, मजहुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण, या कारणे आपले देही भोगिन पाप निश्चय, तू प्रतिपाळावे प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन, या तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता निशिष्योत्तमा, दीपक म्हणे श्री गुरुसी, अवश्य नेन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा समा तुमची, ब्रह्मा म्हणे कलिसी, शिष्य होता कैसा त्यासी, कुष्ठ होतासी गुरुसी, नेले काशीपुरा प्रती, मणिकर्णिका उत्तर देशी, कमळेश्वर सन्निदेशी, राहिले ते परियसी, गुरुशिष्य दोघे जण स्नान करुणी कर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी, कुष्ठरोगी व्यापिले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी, भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी, न्यावणुनी नित्य देत नित्य करी पूजा भावे, एक विश्वनाथ स्वरूप म्हणत, भिक्षा आणिता एके दिनी जेवी श्री गुरुकोपणी, सल्पा आणले म्हणून क्लेशे सांडुनी देत भूमीवरी, येरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहुस, मिष्टान नानीसी म्हणून क्लेश करिता झाला परियसा, तितकेही आणि मागुनी सर्वस्व करीतसे वाया, कोपे देतसे शिव्या परोपरीश परियसा, एखादे समयी शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी, सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पुमास विष्टामूत्र शनशना धूत नाही, पाप जेथे असे बहुत, दैन्य मत्सर सहित वसत, शुभाशुभ नेने क्वचित पाप रूप ते जाणावे, समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का, वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुणदोष म्हणीना, आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून, जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणतसे, काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा, न वचे देवाची यात्रा, गुरुसेवे वाचनी, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मन मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे, वर्तता येणे परिदेख, प्रसन्न होणी पिनाक, येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणतसे, अरे गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो मागा आता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय वयमकेसी, न पुसता आपण गुरुसी, वर न घे परियसा, म्हणून गेला गुरुपाशी, विनीतसे तयासी, विश्वनाथ आमासी,
प्रसन्न होऊन आलासी. निरोप झाली असामीचा मागेन उपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. ऐकून शिष्याचे वचन बोले गुरुकृपण. माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचनी पातकासी निवृत्ती नवे घापरी जन्मांतरी बाधी ती ऐसी धर्मशास्त्री असे जाण. ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परी निरोप पुसनी श्री गुरुसी. गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी. न लगे वर आपणासी नये गुरुचे मानसी. केवी घेऊ म्हणतसे विस्मय करून योमिकेशी. गेला निर्वाण मठापाशी. बोलावून समस्त देवासी सांगे व्रतांत विष्णू पडे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य. खोटे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी. सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील ते प्रियसी. दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी. त्याची सेवा हरदिशी करतो भावे एकचित्ते. वर देव म्हणून आपण गेलो होतो तयापाशी. जाण गुरुच्या निरोपती म्हणून नाही म्हणून न घेवर पर्यसा. तैसे तापसी योग आसी नवे मनवर द्यावयासी. बलात्कारे देता कैसी वर न घेतो दीपक. तन्मन गुरु समर्पणी सेवा करीतो संतोषणी. त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता. गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शांगर धरू पाहावया गेला शिष्य गुरु. त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला ते वेळी. सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनिक बहुते. संतोषणी दीपकाते म्हणे विष्णू पर्यसा. बोलावून दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी. तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखून आमासी. वर देती पर्यसी कवन कार्य सांगा मज. मी तर तुझं भजत नाही तुझे नाम समरत नाही. बलात्कारी येऊनी पायी केवी देसी मज वर. ऐकून दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू. सांगत असे विस्तारोन त्या दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषीची. भक्ती केली गुरुसी त्याची आमाची पावली. सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावतसे. ऐसे ऐकून दीपक नमिता झाला अनेक विनवितसे. ऐक सिद्ध म्हणे द्विजासी. ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे मानसी झाले मानसी. वेदशास्त्रांदी माशी गुरु आमासी देणार. गुरुपासनी सर्व ज्ञान. त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन. आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आमासे सत्य. त्याचे आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरु राज भजतसे पर्यसा. संतोषणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझी. शिष्य शिरोरत्न बोळा तू भक्त तुझी माझा. काहीतरी माग आता वर देन तत्वता. श्री विश्वनाथ आला होता दुसरे न आलो पा आपण देखा. दीपक म्हणे श्री विष्णूसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती अधिक होय मानसी. तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे. तैसे ज्ञान देई सुखे. या परतेन मागे आणिके म्हणून चरणी लागला. दिलावर शारंग पाणी संतोषणी बोले वाणी. अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी. तू ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी प्रब्रह्मासी. अनेक जरी दामापुसशी सांगे नाही काय चित्ते. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्ती तेच ती करीसी. तेने आम्ही सहज हो संतोषी. त्याची आमची स्तुती जाण. वेद वाचिती सांगेसी. वेदांत भाष्य हरदिशी वाचिता जन भक्तीसी. आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुची बलमावेसे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य. सर्व देव तुझ वश. गुरु म्हणजे अक्षरे दोन. अमृताचा समुद्र जाण. तयामध्ये बुडताची क्षण केवी होय पर्यसा. जयाचे हृदय श्री गुरुस्मरण. तोची त्रैलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय. आपण त्वाश्वरू ब्रह्मा देत चोकावरू. फलप्राप्ती होय गुरु. गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसावर दीपकासी दिदला विष्णूने प्रियसी. ब्रह्मा सांगतसे कलिसी एकचित्ते प्रियसा. वरला दोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुसतसे गुरु ऐके तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका. विस्तारुनी सांगनिका माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी
वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषेनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू को होय स्थिरो काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे साधी मने श्री गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरुवेद धर्म भाव शिष्याचा पाहावयास कुस्ती झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैचे पाच पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता कपुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाये सहस्त्र जन्मीचे सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भाव भवारणे गुरुभक्ती येणे असे विधी दृढ भक्तीच असे जयापाशी त्रिकरण सह मानसी तोची लादेश्वरासी ईश्वर होय तयावश गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन न मनाव्या न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंहसते पाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्याय गोळा श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।